आश्वासन देण्यात आलंय। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। ब्रिजभूषण सिंग यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। लैंगिक शोषणाचे त्यांच्यावर खरं तर आरोप होते। अनेक वर्षांपासून हा न्यायालयीन खटला सुरू होता आणि आज मात्र त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यांच्या समर्थकांकडून त्यांना पेढे भरवत खरं तर त्यांचं स्वागत करण्यात येतंय। काही वर्षांपूर्वी महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप ब्रिजभूषण सिंग यांच्यावर करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात तेव्हा आंदोलन छेडलं गेलं होतं आणि यानंतर हा न्यायालयीन खटला मात्र सुरूच होता आणि आज मात्र ब्रिजभूषण सिंग यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यांच्या सर्व समर्थकांकडून। त्यामुळे हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। पेढे भरवत हा आनंद खरं तर त्यांच्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून साजरा केला जातोय। महिला कुस्तीपटूंनी खरं तर ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर असे आरोप केले होते। त्यानंतर हे प्रकरण चांगलंच आक्रमक देखील झालं होतं। अनेक महिला कुस्तीपटूंनी, ज्या नावाजलेल्या महिला कुस्तीपटू आहेत, त्यांनी या विरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं आणि त्यानंतर ब्रिजभूषण सिंग यांना अटक करण्याची मागणी झाली। त्यानंतर न्यायालयात खरं तर हे प्रकरण सुरू होतं, याचा खटला सुरू होता आणि आता ब्रिजभूषण सिंग यांची मात्र या सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। त्यामुळे या निर्दोष मुक्ततेचा हा आनंद साजरा केला जातोय। ब्रिजभूषण सिंग यांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला जातोय।